शक्तीपीठ महामार्गासाठी सुपीक जमिनीवर नांगर फिरवू देणार नाही, सांगलीतील कुरळप ग्रामसभेत ठराव. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता ग्रामीण भागात राजकीय आणि सामाजिक उद्रेक सुरू झालेला आहे. कुरळप तालुका वाळवा येथील 75 एकर सुपीक जमीन या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गात बाधित होत असल्याने या निर्णयाविरोधात संपूर्ण गाव एकवटलं आहे. मंगळवारी गावातील हनुमान मंदिरात सरपंच डॉ. मदन शेट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वादळी ग्रामसभेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे शासनाच्या भूसंपादनाला ग्रामपंचायतीने अधिकृतपणे रेड सिग्नल दाखवला असून हा लढा आता अधिक तीव्र होणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील महिनाभरापासून कुरळप शक्तीपीठ रद्द संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. समितीने दिलेल्या निवेदनाची दखल घेत सरपंच डॉ. मदन शेट्टे यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. या सभेला संपूर्ण गावाने गर्दी करत प्रशासनाला एकजुटीची ताकद दाखवून दिली. अध्यक्षीय भाषणात सरपंच डॉ. मदन शेट्टे यांनी शेतकऱ्यांना पूर्ण पाठबळ जाहीर केले. कुरळप ग्रामपंचायत ही नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि यापुढेही राहील. शेतकऱ्यांच्या हिताआड येणारा कोणताही प्रकल्प गावात येऊ दिला जाणार नाही. या प्रकल्पाची भीषणता आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी आम्ही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊ आणि हा मार्ग रद्द करण्याची मागणी करू, अशी ग्वाही डॉ. शेट्टे यांनी दिली आहे. ग्रामसभेत ॲडव्होकेट विजय पाटील यांनी गेल्या महिन्याभरापासून शक्तीपीठ विरोधी लढ्याची दिशा कशी राहिली आहे याचे दाखले दिले. हा लढा केवळ कुरळपपुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी याविरोधात पेटून उठल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मारुती जाधव यांनी आभार मानले. या ग्रामसभेला राजाराम बापू दूत संघाचे संचालक विलासराव पाटील, ज्येष्ठ नेते V.T. पाटील, मारुती जाधव, अश्विन पाटील, ॲडव्होकेट विजय पाटील, विनोद देवकर, श्रीकांत पाटील, महादेव मोहिते, इक्बाल जमादार, रघुनाथ सुतार, रवींद्र पाटील, विजय भालकर यांच्यासह कृषी विभाग, वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी शेतकरी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कुरळप.